पाटील साहेबांचा जो कार्यक्रम आहे तो निवृत्त ते सेवानिवृत्त होत आहे. त्यांनी आमच्यासोबत रावेर असणं जळगावमध्ये काम केलेलं आहे. तसंच भुसावळ पाचोर आहे. आता इथं पदोन्नती मिळालेली आणि त्यांच्यासोबत पुन्हा एकदा काम करण्याची आम्हाला संधी मिळाली. त्या संधीचं आम्ही आज सोनं केलेलं आहे आणि आज आमच्यासमोर ते वयोमानानुसार सेवानिवृत्त होतात आहे. तर त्यासाठी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहे. तसेच पुढील दीर्घ आयुष्य सुख समृद्ध जावं ही भाविष ईश्वरचरणी प्रार्थना करतो. माझे 2 शब्द संपत्ती. जय हिंद, जय महाराष्ट्र. पाटील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार हे आज नियत वयोमानानुसार निवृत्त होत आहे. त्यांच्या माझ्या एवढा फारसा संबंध आला नाही, परंतु ते जेव्हा लीडर म्हणून ते 9 ते 10 महिन्याच्या मला त्यांच्या प्रशासनाच्या कालावधी मिळाला. या कालावधीमध्ये जे माझ्याकडे पॅक्स ह्या संस्था होत्या, पॅक्सच्या केंद्रीय योजनामध्ये खूप जलद गतीने कामकाज करावं लागतं. ते मेल आला का लगेच त्याचे ड्राफ्टिंग करून साहेबांना सादर केल्यानंतर लगेच साहेब त्वरित त्याच्यावर सही वगैरे करून ते त्याच वेळेला निघून जात होते. म्हणून मी खूप समाधानी आहे. पाटील साहेबांना त्यांना सेवानिवृत्तीच्या नंतरच्या आरोग्याला भाव ही माझी. शेतेंद्र पाटील साहेब, माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार हे आज दिनांक 30 एप्रिल रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. मी धुळ्याला असताना 2011 साली आम्ही ते साक्री तालुक्याला सहाय्यक निबंधक होते. मी DDRला धुळ्याला होतो आणि एकत्र कामकाज केलेलं आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी व दीर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा. त्यांचे उर्वरित आयुष्य आनंदी, सुखी, समाधानी व भरभराट. आपल्या नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा उपनिबंधक आदरणीय पाटील साहेब आज वयाच्या 58 वर्षी दिनांक 30/4/2024 रोजी सेवानिवृत्ती होत आहे. त्यांना शुभेच्छा. नमस्कार. आज आपले RR पाटील साहेब आज 30 एप्रिल 2026 रोजी नियत वयोमानानुसार सेवेतनं निवृत्त होत आहे. साहेबांचं साखरीपासूनचं माझा सहवास आहे. साहेबांसोबत 3.5 वर्ष मी तिथे काम केलेलं आहे. साहेबांचं एकंदरीत कामकाज हे अत्यंत चांगलं आणि आहे आणि साहेबांनी वेळोवेळी आम्हाला प्रत्येक कामकाजामध्ये मार्गदर्शन आणि मदत केलेली आहे. साहेब आज सेवानिवृत्त होत आहे, तर साहेबांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांचं आरोग्य आनंददायी व भरभराटी जावं ही पुनश्च शुभेच्छा. माननीय रवींद्र पाटील साहेब, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नंदुरबार आज हे दिनांक 30/4/2024 रोजी शासकीय नियमानुसार सेवानिवृत्त होत आहे. त्यांचं पुढील आयुष्य दीर्घ भरभराटीचं जावं आणि त्यांना पुढील सुख समाधीचं जावं हे बोलून 2 शब्द. कालावधीमध्ये पण आपल्याला सगळं सहवास मिळाला, अनुभव मिळाला कामाचा. एकंदरीत साहेबांचं मार्गदर्शन प्रत्येक गोष्टीच्या थोडंसं दुःख पण आहे, थोडंसं सुखच पण आहे. असं कमी घ्यावं कमी खुशी असा पण एक दिवस असतो. कारण ऑफिसमध्ये कामकाज करताना एक वेगळा अनुभव असतो. परत घरी कामकाज करताना एक थोडंसं याचा दिवसभर काय करायचं हा एक प्रश्न निर्माण झालेला असतो. तर त्यावेळेस आलेले अनुभव खूप कार्यकौशलपणा, उत्कृष्टपणे काम करणं, प्रत्येक बाबींवर डीपमध्ये विचार करणं, या सर्व बाबी ते पद्धतशीरपणे करत होते. चर्चांमधून प्रत्येक प्रॉब्लेमवर आणि मिळून सोल्युशन काढणं, या सर्व गोष्टी आणि संयमी स्वभाव हे अष्टपैलू व्यक्तिमत्व जे त्यांचं आहे मी पहिल्यापासून आहे. मी या ठिकाणी एकच सांगेन की मी एक भाग्यवान आहे. मला जिथे मी गेलो तिथे मला सर्व स्टाफ चांगला मिळाला. मी खूप लांब चंद्रपूरला गेलो, जळगाव, धुळे आणि आता शेवटी नंदुरबारला आलो. आता नंदुरबार तसं जवळ होतं, धुळ्याला मी आधी राहत होतो, पण ते नंदुरबारला याचा योग आला नव्हता. आता शेवटी नंदुरबारला आलो म्हणजे पूर्ण खानदेश माझा झाला. तर इथे सुद्धा मला 10 महिने झाले. इथे 10 महिने मला ते व्यवस्थित गेले. गिराणी पदाची जबाबदारी होती, सगळे तालुके भाग वगैरे सगळा